रघुवीर समर्थ वीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे समर्थांनी आपल्या अंतरंगामध्ये बसावं आणि त्यांचा दासबोध जो आता या रूपाने आपल्या समोर आहे, साधना पंचकर्माच्या रूपाने, तो त्यांनी आपल्याला समजावून सांगावा. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयताम् अपि जेते कामे मतिस्त्यजतां पापौह परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयतां आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात तूर्णं विनिर्गम्यतां. हा पहिला श्लोक झाला. आता दुसरा श्लोक दुसरा श्लोक आपल्याला पाहायचा आहे. संगसत्सु विधेयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शांत्यादि परिचयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यतां सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुका सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आपण 8 पायऱ्या पाहिल्या साधनेच्या. खऱ्या अर्थाने साधक तयार होण्यासाठी आवश्यक असलेलं इसेन्शियल क्वालिफिकेशन. आणि आपल्या गणिताच्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स. नेसेसरी नेसेसरी तर आहेच आहे, आणि सफिशियंट म्हणजे एवढं असलं की झालं. परमेश्वराचं दर्शन सुलभ आहे. पण हे सगळं अंगी बांधणं हे सुद्धा खूप अवघड आहे. आणि त्यामुळेच आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी एकच गोष्ट अनेक प्रकारे आपल्याला सांगून ठेवली. आता जे औषध आपल्याला लागू पडलं त्याच्याने आपण आपली उन्नती करून घ्यावी. आणि त्यासाठी निदान औषध कोणते कोणते आहेत हे तरी माणसाला माहीत पाहिजे. आणि म्हणून रोज नित्य वेदांचं पठण झालं पाहिजे. कारण ते एकदा औषध आपल्याला सापडलं, या ग्रंथात नाही दुसऱ्या ग्रंथात असेल, पण आपण नेहमी त्याचा धांडोळा घेत जावा. आणि मग जेव्हा आपल्याला लागू पडलेलं एखादं औषध सापडलं, एखादा ग्रंथ, एखादं स्तोत्र जे आपल्याला पटलं आणि मनाने आपण जे ग्रहण करू शकतो ते जरी घेतलं तरी माणूस प्रगतीपथावर वाटचाल करू शकतो. संगम सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शांत्यादि परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यतां सद्विद्या अनुपसेव्यतां अनुदिनं तत्पादुका सेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. आता संगम सत्सु विधीयतां. मागच्या वेळेस आपण पाहिलं की तूर्णम विनिर्गम्यतां, म्हणजे आपलं मन जे आहे ते संसारापासून अलिप्त करता आलं पाहिजे आपल्याला. मागे एकदा प्रवासामध्ये मी असताना असंच पारण्यासाठी चाललो होतो, तेव्हा गाडीमध्ये खूप गर्दी होती. रिझर्वेशनचा डबा होता, AC होता. पण माझ्या बाजूला जी सगळी मंडळी बसली होती ती सगळी तरुण मुलं होती, मुली होत्या, आणि त्यांचे एक इन्स्ट्रक्टर होते. आता त्यांचं सगळं संभाषण मी ऐकत होतो. आता मला ती सवय लागली की सगळ्यांचं सगळं ऐकावं आणि आपल्या इथे कुठे फिट बसतं का ते पाहावं. आता त्या एका मुलीला त्यांच्या सरांनी प्रश्न विचारला, आणि ही सगळी मंडळी पुण्याला एअरफोर्सच्या ट्रेनिंगसाठी चालली होती. एअरफोर्सचं विमानं चालवायची ट्रेनिंग नागपूरहून ही मंडळी पुण्याला चालली होती. मग आता त्यांनी जेव्हा विचारलं त्या मुलीला त्या काही ऐकू आलं नाही. मग ती काय म्हणते की थोडं तुमचा व्हॉल्यूम कमी करा, तुमचे मोबाईल जरा बंद करा, म्हणजे मला ऐकता येईल. असं म्हणल्यावर ते इन्स्ट्रक्टर खरोखरच विचारते. मी पण काळजीपूर्वक ते काय म्हणतात ते ऐकलं. ते इन्स्ट्रक्टर म्हणाले, तू जेव्हा त्या फायटर प्लेनमध्ये बसशील तेव्हा आधी मशीन ऑन करशील की नाही, आणि मशीन ऑन केली की त्याचा आवाज येणार आहे. आता तो तुझा आवाज आला की तुला इन्स्ट्रक्शन येतील. मग आता मी ते बंद करते, मग मला ऐकू येतील, त्याशिवाय मला ऐकू येणार नाही असं म्हणून चालणार नाही. या सगळ्या गोंगाटात सुद्धा तुला जे ऐकायचं ते ऐकू आलं पाहिजे.
हे जे आहे संगम सत्सु विधीयताम, म्हणजे आपल्याला संघ दिवसभरामध्ये अनेक गोष्टींचा होतो, पण सतचा आणि चांगल्या प्रकारच्या सतचा संघ जो आहे तो आपण धरला पाहिजे, त्या सत्संगामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून साधकाच्या दृष्टीने साधकाला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी ह्या सत्संग असं सांगितलेलं आहे. आता या सत्संगामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व होतात की सत्संगासाठी मी जावं तर कोणत्या सत्संगासाठी मी जावं. आता इंटरनेट वगैरे सगळं असल्यामुळे खूप सोपं होतं. एखाद्या मोठ्या सत्पुरुषाच्या सत्संगामध्ये मी गेलो की ज्यांची माझी काहीच ओळख नाही, कधी त्यांचं ऐकलं नाही, तर आपल्याला जाण्यापूर्वी इंटरनेटमध्ये त्यांचे फक्त नाव जरी टाकलं तरी त्यांच्याबद्दलचं सगळं आपल्याला वाचायला मिळतं. आणि ते एकदा वाचलं की आपली एक भूमिका तयार होते. म्हणजे आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे की अरे वा, यांचं गोशाळा आहे, हे भागवतावर प्रवचन करतात, यांचं इंग्रजीसुद्धा खूप छान आहे, इंग्रजीतसुद्धा यांचं प्रवचन असतं, परदेशातसुद्धा जातात आणि एवढं असूनही ते फार साधे आहेत. मागे एक इथे सत्पुरुष आले होते, तेव्हा मला त्यांच्या कमिटीने मला असं सांगितलं, काका ते तुमच्या घरी उतरतील किंवा तुमच्या घरी ते फराळासाठी येतील. म्हटलं काही हरकत नाही, येऊ द्या. पण त्यांना जे आहे ते फक्त फळं खातात आणि जे द्राक्ष आहेत ना ते द्राक्षसुद्धा त्यांना सोलून द्यावं लागतं. आता असं म्हणल्यावर मग मी म्हटलं, मी हात जोडले, म्हटलं बा एवढी सेवा मी नाही करू शकत. कारण द्राक्षसुद्धा सोलून देणं हा म्हणजे ही कल्पनाच आपण कधी केली नव्हती, आहे का नाही. द्राक्षाचं साल किती आणि ते पोटात गेलं तर काही होणार नाही, फायबरच आहे ते, पण ते सुद्धा जर सोडून द्यावं लागतं तुमच्या सद्गुरूंना, तर म्हटलं मी काही त्यांच्या लायकीचं नाही, असं म्हणून मी सरळ सरळ नाही म्हटलं. आता माझं काय चुकलं असेल काय नाही ते देवाला माहिती, पण मला ते आपल्या दृष्टीने ते योग्य वाटलं नाही, आपल्या म्हणजे आपण वाचलेल्या सगळ्या दृष्टीने योग्य वाटलं नाही, म्हणून त्याला सरळ नकार दिला. तर सत्पुरुषांच्या सहवासामध्ये जाताना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या तर आपली दृढ अशी भक्ती त्यांच्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून कोणाच्या संघात जावं, कोणाच्या संघात जाऊ नये, म्हणून सत्संग. कशासाठी सत्संग सांगितला? संगत सत्सू या शब्दाचा अर्थ यामध्ये आला. सतचा संघ आणि चांगल्या दृष्टीने संघ. आता काही ठिकाणी असतं प्रवचनासाठी आपण जातो, प्रवचन संपल्यानंतर तिथली माणसं आयोजक जे असतात ते काही पाकिटं वाटतात. त्या पाकिटावर तुमचं नाव लिहा आणि तुम्हाला काय जे दान द्यायचं असेल त्या पाकिटामध्ये पैसे टाका. आता 5 दिवसापैकी मी फक्त एकच दिवस गेलो होतो आणि पहिल्यांदाच त्या सत्संगात गेलो. आता ही प्रथा काही मला माहीत नव्हती. मग मी विचार केला, नवीन माणूस जो त्या ठिकाणी येणार आहे सत्संगामध्ये, तो येताना काही पैसे घेऊन येईल असं काही नाही, आणि आणले तरी त्याची इच्छा असो किंवा नसो. आपल्याला एवढं ज्ञानयज्ञ सत्र आपण चालवायचं आहे, मग त्याने काही नाही दिले तरी यांना राग यायला नको, बरोबर आहे ना. हां, आता विवेकानंद काय म्हणतात, सगळ्यांची परीक्षा घ्या. म्हणून मी ते पाकिट घेतलं, माझा पत्ता लिहिला, नाव लिहिलं, सगळं केलं, पण आतमध्ये काही टाकलं नाही. आणि मग त्यांचं दर्शन घेताना ते पाकिट तिथे ठेवलं, दर्शन घेतलं. आता त्यांनी म्हणजे माझ्याकडे किती रागाने पाहिलं हे माझ्याच लक्षात आलं. आता ते राग होता का प्रेम होतं हे ठरवायचं आपण. म्हणजे असा सत्संग असेल तर त्याच्यामध्ये आपण बदलण्याची काही शक्यता नाही, म्हणून आपण तो सत्संग जो आहे तो सुद्धा आपण तपासून घेतला पाहिजे. आणि या सत्संगामध्ये गेल्यानंतर काय होतं की आपली आत्तापर्यंत केलेली जी पाप आहे त्याचं क्षालन होईल. आणि म्हणून आपल्या आणि सत्संगात गेल्यानंतर आपण मनाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाही तर मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेच जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझं विण रामा मज कंठवेना. ऐकताना वगैरे सगळं छान असतं, पण नंतर जेव्हा आपल्याला ते वापरायची वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दिवसभराच्या व्यवहारामध्ये,
आणि तेव्हा मग सत्यम वद धर्मांचर याचे अर्थ आणि ते आपण वापरणं हे माणसाला परवडत नाही हे लक्षात येतं. आणि मग म्हणतो सत्याने काय होतं, सत्याने जे वागले त्यांचं काय झालं आपण पाहतच आहोत, धर्माने वागले त्यांचं काय झालं आपण पाहतच आहोत, असं म्हणून त्याची बुद्धी जी आहे ती अनाठायी गोष्टींकडे ती आकर्षित होते. म्हणून आपली बुद्धी केव्हाही सत्संगामध्ये जाण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी ग्रहण करण्यासाठीच आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा साधू सत्पुरुष जे आहेत त्यांना म्हणूनच सांगितलं आहे की साधू जो आहे केमी साधू म्हणजे गंगा बहती भली आणि साधू फिरता भला. गंगा वाहतच गेली पाहिजे, ती जेव्हा एका ठिकाणी थांबेल तेव्हा तिच्यामध्ये सुद्धा सगळं अनावश्यक भाग त्याचा साठा होईल आणि साधू जितका जो सगळीकडे फिरेल तेवढा त्याचा लाभ इतरांना होईल. म्हणून साधू पुरुषाने भ्रमण करावे अशी आणि कोणाची इच्छा असते माहिती का, साधूने भ्रमण करावं ही इच्छा पृथ्वी मातेची असते, ही इच्छा नदीची असते. आता ही पृथ्वीची इच्छा कशी की त्या पृथ्वीला असं वाटतं की या साधूंचे चरण माझ्या ठिकाणी लागावेत आणि म्हणून त्याने फिरलं पाहिजे. त्या नदीला असं वाटतं एवढी पापं मी लोकांची धुतलेली आहेत तर आता माझ्या पापांचं क्षालन करण्यासाठी एखादा सत्पुरुष माझ्या ठिकाणी येऊन 2-4 दिवस तरी राहावा ही तिची इच्छा असते. आणि यासाठी हे सगळं भ्रमण जे आहे हे भ्रमण सांगितलं आहे आणि आपल्या अनेक संतांनी असं भ्रमण केलेलं आहे. आणि मग दुसरीकडे आपण एक श्लोक पाहतो, संघात संजायते कामः आणि शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणून साधकांनी आपलं मन जे आहे ते विषयाकडे न नेता ते सत्संगाकडे न्यावं. म्हणजे स्वभावतः आपलं शरीर मन आणि इंद्रिय त्या विषयांकडे धावणार नाहीत आणि सत्वस्तूकडे धावतील आणि तसं मार्गदर्शन आपल्याला या सत्संगातून मिळेल. म्हणून जीवनामध्ये आपल्या सतत दुःख आणि यातनांचे फटके आपल्याला बसत असतात आणि तरी पण सत्संगामध्ये जाण्याची बुद्धी माणसाला होत नाही. हे सगळं पूर्वकर्माचा परिणाम आहे, बरोबर आहे. आणि म्हणून संगत सत्सु विधेयता, म्हणून जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक आपण मनाला संसारातून निवृत्त केलं पाहिजे. जिथे माझं हित आहे तिथे मी गेलंच पाहिजे. संसारामध्ये मी राहून 4 गोष्टी चांगल्या होणार असतील तर नाही गेलं तरी मी त्याच भावनेने इथे राहिलं पाहिजे. याचा एक साधा प्रयोग मी केला. आता मी मुद्दाम सांगते प्रयोग केला म्हणजे की आम्ही सगळे त्या उत्तरेच्या यात्रेमध्ये गेलो होतो 15 दिवसाच्या. आणि ते इथून निघतानाच यात्रेमध्ये जातानाच आपले निलेश गुरुजी उदार त्यांना मी इथंच सांगितलं की बाबा मी तिकडे येईल सगळ्या यात्रेमध्ये, फक्त केदारनाथाचं दर्शन घेणार नाही. झालं. आता सगळी यात्रा झाली. केदारनाथाला जेव्हा होतो तेव्हा सगळी ही मंडळी दर्शनासाठी गेली आणि मी तो प्रयोगच केला म्हणा की न जाता आपण इथे आनंदित राहू शकतो का. त्या दिवसभरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम सकाळी 6 पासून संध्याकाळ 6 पर्यंत जप करत बसलो आणि ही सगळी मंडळी जाऊन आली. आता जाऊन आल्यावर त्यांचे अनुभव ऐकले आणि माझा अनुभव. फक्त आमच्या निलेशचे सासू सासरे आणि मी आम्ही असे तिघेच त्या खोलीवर होतो, बाकी सगळे जाऊन आले. आता हा प्रयोग कशासाठी की एखाद्या सत्संगामध्ये आपल्याला जाणं महत्त्वाचं आहे पण इतर कारणामुळे जाता आलं नाही तरी त्याचं वाईट वाटू नये. म्हणजे केव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग जे म्हणतो आपण की इथे राहूनसुद्धा मी तेच मिळवू शकतो जे तिथे गेल्यानंतर मला मिळणार आहे, हा आत्मविश्वास साधकाच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की शरीराने नव्हे तर पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक माणसाने संसारातून निवृत्त व्हावं आणि सत्संगामध्ये जावं. कारण सत्संगामध्ये गेल्यानंतरसुद्धा जर वेळ झाली म्हणून तंबाखू काढायची वेळ आली, चुना दिसला नाही म्हणून दुसऱ्याचा चुना मागायची वेळ आली आणि महाराज कुठे आपल्याकडे पाहत आहेत असं जर म्हटलं तर ते महाराज काही तुमच्याकडे पाहणार नाही आणि त्यांनी पाहिलं तरी काही बिघडत नाही, पण माझे सद्गुरू माझ्याकडे पाहतात हा भाव साधनेमध्ये असला पाहिजे, तरच साधकाची प्रगती होईल. आणि म्हणून अशी भक्ती आपल्याजवळ असली तर त्या सत्संगाचा परिणाम सांगितलेला आहे. कारण या सगळ्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या ईश्वराच्या इच्छेने घडतात. मी मात्र काहीही करू शकत नाही. देवा वगैरे कोणी नाही ऐसे सर्वही बोलती
परंतु त्यांची निष्ठा काही तैसी असेना. म्हणतात सगळे बाबा तुमच्याशिवाय काही नाही. आता समर्थाने बोलावलं तेव्हा आम्ही सज्जनगडावर जाऊ. अरे हॉटेलमध्ये काय समर्थाने बोलावलं होतं का तुम्हाला? दर आठवड्यात 2दा जातात, दर महिन्यात 3दा जाता. तिथे समर्थाने बोलावलं म्हणून तुम्ही गेले का? मग आपल्या व्यवहारात समर्थाने न बोलवता आपण जर कामं करत असतो तर तिकडे समर्थांना कोणती गरज पडली तुम्हाला बोलवायची? कोणी नाही आलं तरी ते आनंदी आहेत आणि सगळे आले तरी ते आनंदी आहेत, कारण ते कोणामध्येच अडकलेले नाहीत. अहम तेषु ते न मयी, गीतेमध्ये अहम तेषु, त्या सर्वांच्यामध्ये मी आहे, पण माझ्यामध्ये ते सर्व नाहीत. म्हणजे मी त्यांच्याशी आसक्त नाही. म्हणून आता पुढचा जो सांगतात आपल्याला, म्हणजे 9वा झाला आपला, आता 10वा जो पायरी आहे, भगवतो भक्तीर दृढा धियताम. म्हणजे आपली जी भक्ती आहे ती अनन्य पाहिजे आणि अखंड भक्ती पाहिजे. अनन्य भक्ती म्हणजे, आणि आता अनन्य भक्तीचं एक उदाहरण म्हणजे समर्थाने आपल्यासाठी काम खूप सोपं करून दिलेलं आहे. गणेश शारदा चैव सद्गुरू सज्जनस्तथा आराध्य दैवतम गुह्यम सर्वम मे रघुनंदन. समर्थ म्हटलं माझे आराध्य दैवत जे राम आहे, त्या रामाच्याच ठिकाणी गणेश आहे, शारदा आहे, सद्गुरू आहेत, सगळ्या देवता त्याच ठिकाणी आहेत. याला म्हणायचं अनन्य भक्ती. नाही तर ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलंच आहे. अशा ओव्या आहेत पहा, की सोमवार असले की महादेवाला जाईल, मंगळवार असेल की देवीला जाईल, शनिवार असले की मारुतीला जाईल. आणि मग हा जेव्हा हाक मारेल कुठे संकटाच्या वेळी, तेव्हा सगळेच देव म्हणतील अरे हा काय सगळ्यांनाच बोलवत राहतो, आपण गेलंच पाहिजे असं थोडंच आहे. आणि असं म्हणून तिथे कोणीच येणार नाही. आणि आपण म्हणू की बा मी रोज सगळीकडे जातो, 8ही दिवस मी एकही देवाचं दर्शन चुकवलं नाही, असं जर आपण म्हणलं तर ते योग्य होणार नाही. आणि भागवतामध्ये आपल्या गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक दिलेला आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 9व्या अध्यायातला हा 22वा श्लोक आहे. त्याच 9व्या अध्यायामध्ये 23वा जो श्लोक आहे तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 9व्या अध्यायातला 23वा श्लोक. एक मिनिट मला तो काढू द्या, खूप महत्त्वाचा श्लोक आहे. येप्यन्न देवता भक्ता भजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य अविधिपूर्वकम्. आता याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. आता स्वामींना आठवत असेल, आपण जेव्हा मिरजच्या मठात होतो तेव्हा ते गोसावी आणि अजून एक मला वाटतं साखरे काका आले ते आपल्याला भेटायला. आपण वरच्या खोलीत बसलो होतो आणि तेव्हा बोलताना या श्लोकाचा उच्चार झाला, अनन्यास चिंतयन्तो. तर तेव्हा अगोदर तिथली जी गीता होती ती गीता काढून हा जो दुसरा श्लोक आहे त्याच्याकडे मी लक्ष वेधलं, की येप्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त अविधिपूर्वकम्. आता याचा अर्थ अनन्य चिंतन केलं तर तुमचा योगक्षेम मी वाहणार आहे. आणि दुसरीकडे म्हणतात तुम्ही अन्य देवतांची पूजा केली तर मात्र तुमचं ते पूजन अविधिपूर्वक आहे. आता हा मुद्दा पटणं फार अवघड आहे, पण भगवंताचं म्हणणं हे तुम्ही कोणाचीही पूजा करा पण ती अंतिम माझीच पूजा असणार आहे, हा भाव लक्षात घ्या. माझीच म्हणजे म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरू, कृष्ण वंदे जगद्गुरू एवढ्यासाठीच. कारण कोणत्याही देवतेची जरी पूजा केली ती अंतिम मलाच येऊन प्राप्त होणार आहे ना. हां, आणि म्हणून भगवंताने ते सांगितलं. आणि म्हणून अनन्य भक्ती जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि अखंड भक्ती पाहिजे. अखंड भक्ती म्हणजे संकटामध्ये देवाचं स्मरण आणि सुखामध्ये असताना देवाचं विस्मरण, ही अनन्य भक्ती नाही.
ही अनन्य भक्ती नाही. आपली स्कूटर, आपली कार, आता पूर्वी आपली सायकल म्हणत होतो आपण, आता उदाहरणं बदलत चालली आपली. आता ती जोपर्यंत चांगली चालत आहे तोपर्यंत त्या मेकॅनिकची आठवण आपल्याला होत नाही. पण जेव्हा ती बिघडते तेव्हा मात्र मेकॅनिक दिसला की अरे काय देवासारखा आलास, आत्ताच माझी गाडी बिघडली, पहा बरं काय झालं. म्हणजे आता लगेच तुम्हाला देव दिसला, पण जेव्हा तुम्ही सुखात होते तेव्हा देव दिसला नाही. नाही. दुःख में सुमिरन करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. आता माझा अनुभव त्याच्यातला, माझी स्कूटर 15 वर्ष मी चालवली, पण दर 6 महिने झाले की ते मेकॅनिककडे नेऊन देत होतो. तो मला विचारायचा काका काय झालं. म्हटलं काही झालेलं नाही, सगळे चांगलं चालू आहे, पण तू एकदा हात लाव तुझा, तुझी कृपा झाली तर ती चांगली चालणार आहे. आणि आणि फक्त एक लक्षात घे, मला लोकांनी विचारलं पाहिजे की तुमचा मेकॅनिक कोण आहे. कारण तुमची स्कूटर कधी बंद पडलेली पाहिली नाही, कधी बिघडलेली कधी नाही पाहिली, किंवा तुम्ही कुठे ढकलत घेऊन गेले असंही नाही पाहिलं. मग तुमचा मेकॅनिक कोण आहे. म्हणजे तुझी कीर्ती ह्या माझ्या स्कूटरच्या मेंटेनन्समुळे होणार आहे. म्हणून आपल्या संसाराचं मेंटेनन्स, आपल्या संसारात येणारं दुःख असो किंवा सुख असो, हे योगक्षमम वहाम्यहम हे कोणाचं आहे हे एकदा लक्षात आलं की मग माणूस त्यावर आपली निष्ठा, आपली भक्ती ही दृढ होईल. आणि म्हणून ही पायरी सांगितली, भगवतो भक्तीर दृढा धीयताम. म्हणजे दृढ अशी भक्ती आपल्याकडे पाहिजे. आता भक्तीमध्ये एक महत्त्वाचं आहे की आपला रक्षणकर्ता हा परमेश्वरच आहे आणि आपलं परम आश्रयस्थान हा एकच आहे. आणि म्हणून नवविधा भक्ती सांगितलेली आहे, जी आपल्या दासबोधामध्ये खूप चांगल्या रीतीने दिलेली आहे. तीच नवविधा भक्ती रामायणामध्ये शबरीच्या ठिकाणी रामाने सांगितलेली आहे. आता त्याच्यातले शब्द वेगळे आहेत, याच्यातले जे नऊ ज्या प्रकार सांगितले ते आणि रामायणामध्ये जे आहेत त्यामध्ये फरक आहे. आणि फरक असला तरी दुरान्वयाने सगळ्यांचा संबंध एकाशीच आहे. आणि म्हणून हा भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. भगवतो भक्तीर दृढा धीयताम. आता भगवान म्हणजे काय, भगवान कोणाला म्हणायचं याचाही थोडासा विचार करू आपण. आता आपल्याला विस्तारानेच पाहायचं आहे. काल जे आपण एका तासात 8 गुण गुंडाळले, आता हे जे आहे ना, ही आपली जी दृढ भक्ती आहे, आपली जी जिज्ञासू वृत्ती आहे, त्या जिज्ञासू वृत्तीला हे पटलं नाही आपल्याला, आहे ना. म्हणजे माझ्याच नाही तुमच्यासुद्धा नाही पटलं. आणि म्हणून आपण आता ते विस्ताराने घेत आहोत. आणि विस्तारपूर्वक जेव्हा होतं तेव्हा मन त्या ठिकाणी स्थिर होतं. 4 ठिकाणी भटकत गेलं. आम्ही 8 दिवसामध्ये दक्षिणेची यात्रा केली असं जेव्हा लोक सांगतात ना, तेव्हा मी त्यांना विचारतो की बुवा त्या ठिकाणी तुम्ही गेला, श्रीरंगपट्टणमला गेला, तर तिथे काय काय छान काय आहे ते सांगा मला. बाकीचं ते बिल्डिंग साऊथ इंडियाचे लोक असे असतात तसे असतात ते नका सांगू, पण त्या देवाबद्दल मला सांगा. ते म्हणलं काका इतकी गर्दी होती ना काय तिकडे पाहायला, म्हणजे आम्हाला पायीपर्यंत त्याने ढकललं. आता अशा यात्रेची जी आठवण असती ती आठवण भगवंताचं दर्शन झाल्याच्या आनंदाची नसती, पण आम्ही 8 दिवसात ते भात खाऊनच कंटाळलो. हीच आठवण असते. म्हणून आपली श्रद्धा जी आहे, भक्ती जी आहे, ती जर भगवंताच्या ठिकाणी असेल तर चांगलं. आमचे डॉक्टर देशमुख नेहमी सांगतात, पंढरपूरला गेल्यावर फक्त 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं. एक विठ्ठल, दुसरी चंद्रभागा आणि तिसरा पुंडलिक. आणि ह्या तिनाच्या व्यतिरिक्त कुठेही दुसरीकडे लक्ष गेलं तर ते सगळं तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. अगदी फार चांगला विचार आहे हा. मला देशमुखांचा हा विचार खूप पटला. कारण आपण जिथे जातो चंद्रभागा, आता या चंद्रभागेत स्नान करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्यामध्ये आत्तापर्यंत कोणी कोणी स्नान केलेलं आहे. म्हणजे वेदो नित्यमधीयताम अशा ग्रंथाचं नित्य वाचन पाहिजे. हे कशासाठी की तिथे स्नान करताना आपल्याला ते सगळं जाणवलं पाहिजे.
एवढंच काय, आपण रोज फिरायला जातो, सूर्य असतो, सूर्याच्या उजेडामध्ये आपण फिरतो, तेव्हा मनामध्ये भाव आला पाहिजे की हा जो सूर्य आज मला पाहत आहे, याच सूर्याने रामाला पाहिलेलं आहे, ह्याच सूर्याने कृष्णाला पाहिलेलं, कृष्णाला फारच पाहिलं. सुंदर, फारच सुंदर, फार सुंदर का? फार सुंदर. आणि तो सूर्य मी पाहत आहे, त्याचं दर्शन मी घे. वा 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 वा. आणि म्हणून सूर्यदर्शन घेता आपण ओवी आहे ना ती, सगळे दोष आपले जातात, पण ते केव्हा जातील, अशा प्रकारे दर्शन घेतल्यावर. आणि म्हणून वा वा. त्या भगवंताचं दर्शन कसं घ्यावं आणि तो भगवंताचे गुण कोणते हे सगळं सांगितले. त्याला भगवान म्हणतात. भगवान कोण? भगः अस्य अस्ति सहा भगवान. भगः अस्य अस्ति सहा भगवान, की ज्याच्या ठिकाणी हे सहा गुण प्रकर्षाने जाणवतात तो भगवान, म्हणजे षड्गुण ऐश्वर्य संपन्न. आता हे षड्गुण कोणते? ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. भगवंताचं ऐश्वर्य थोडक्यात पाहू आपण या सगळ्या गोष्टी. पण हा विचार जो आहे, भगवतो भक्ती दृढा धियता, दृढ भक्तीने भगवंताचं आराधन करणं, त्याची भक्ती करणं, हे का करायचे भगवंताची, ह्याच्यासाठी हे सगळं माहीत पाहिजे आपल्याला. ऐश्वर्य, आता पहिलं ऐश्वर्य आहे. आता ऐश्वर्य म्हटलं की माणसाच्या मनामध्ये ऐश्वर्य असतं की अरे काय आमचं ऐश्वर्य आहे, पुण्याला गेलो तर आमच्याच फ्लॅटमध्ये आम्ही उतरतो, मुंबईला मोठा भाऊ असतो त्याच्याकडे उतरतो, नागपूरला गेलं तर मित्रमंडळी असतात त्यांच्याकडे उतरतो आम्ही, कधी आम्हाला हॉटेलमध्ये उतरायची वेळ येत नाही. आता हे आपलं ऐश्वर्य झालं. आता भगवंताचं ऐश्वर्य कसं आहे पहा. भगवंत म्हणतो, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवी मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. आता भगवंताचं ऐश्वर्य की ज्या ठिकाणी माझी पूजा होती, माझं भजन होतं, माझं कीर्तन आहे, गुणानुवाद आहे, त्या ठिकाणी मी राहतो. आता कोणाचं ऐश्वर्य मोठं आहे? आता आपल्या चिंचवळकरांना आम्ही म्हटलं होतं एकदा की आता तुम्ही खरं म्हणजे गाडीच घ्यायला पाहिजे, कार घेतली पाहिजे. आता त्यांनी लगेच उत्तर दिलं. ते काय, आपण काही म्हणलं की लगेच उत्तर देऊन मोकळे होतात. ते म्हणाल कशाला कार घ्यायची, मी घेऊन कोणती कार घेणार आहे, एखादी वॅगनार घेईल. पण त्याच्यापेक्षा माझं ऐश्वर्य आता खूप जास्त आहे म्हणून मी कुठे उतरलं तर मला लोक वॅगनारने घेऊन जातात, दुसरीकडे गेलो तर टाटा सुमो येऊन घेऊन जाते, तिसरीकडे गेलो तर अजून कुठे मोठी कार घेऊन जाते मला. त्यामुळे आता मी वेगळी कार कशाला घ्यायची, म्हणजे असा विचार त्यांचा होता. आणि इतकंच नाही, एका साध्या याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते, त्यानं बसमध्ये बसवलं आणि मी सहज म्हटलं की आता तुमचा रात्रभराचा पुण्याचा प्रवास आहे, तर पाण्याची बाटली एक तुमच्याबरोबर देतो. तर ते म्हणे काय करायचं, तुम्ही संत्रे दिलेलेच आहेत ना म्हणे माझ्याकडे, तेच माझं पाणी आहे. म्हणजे कशाला महापुरुष संश्रया जे म्हणतो आपण, ते कशासाठी की या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. भगवतो भक्ती दृढा यत, मग अशा ठिकाणी आपली भक्ती होते. म्हणून ऐश्वर्य जे आहे ते भगवंताचं ऐश्वर्य, मग त्याच्यापुढे माझं ऐश्वर्य काहीच नाही. म्हणून आपण आपला अहंकार जो आहे तो समूळ नाश करावा. आता पुढचं वीर्य. आता वीर्य म्हणजे काय की सामर्थ्य. वीर्य शब्दाचा अर्थ सामर्थ्य. आता माझं सामर्थ्य किती आहे, माझ्या 40 शाळा आहेत, 2 कॉलेजेस आहेत, मुख्यमंत्र्यापर्यंत ओळख आहे, हे माझं सामर्थ्य. कुठपर्यंत? तो मुख्यमंत्री बदलत नाही तोपर्यंत. तो एकदा बदलून गेला की मग याचं ऐश्वर्य सगळं ढासळलं. आता परमेश्वर कसा शक्तिमान आहे, कसा शक्तिमान आहे, पंगुम लंघयते गिरीम आहे ना, आंधळ्या माणसाला दृष्टी देणारा आहे, लंगड्या माणसाला मोठा पर्वत चढवून येणार आहे.
एवढं ऐश्वर त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचं आहे. आता हे ऐश्वर किंवा त्याचं सामर्थ्य सांगण्यासाठी एक छोटी कथा सांगतो आणि लगेच पुढे जाऊ आपण. एक लहान मुंगी होती. आता ही कल्पना काल्पनिक आहे गोष्ट. बरेच जण मला विचारतात, अनेक धाटी रे रे राम, धात माता दे रे राम, याचे अर्थ काय? ते अर्थ आता स्पष्ट होतात आपल्याला, की आता एखादी गोष्ट मला समजून सांगण्यासाठी मी दुसरी काल्पनिक गोष्ट तयार करतो. आणि ती सांगण्याची पद्धत अनेक धाटी. आणि काल्पनिक गोष्ट म्हणजे धात आणि माता. माता म्हणजे गोष्ट जी झालेली आहे आणि धात म्हणजे जी मी तयार केलेली आहे. आता त्या मुंगीला असं वाटलं की मी पांडुरंगापर्यंत जावं पंढरपूरला. झाला. आता त्या मुंगीने कसं काय जावं पंढरपूरला? आपण सगळे बॅग वगैरे भरली आणि पंढरपूरला जायला निघालो. आणि पंढरपूरला पांडुरंगापुढे प्रसाद ठेवायचा म्हणून प्रसादसुद्धा घेतला बरोबर. आता पूर्ण प्रवास झाला, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. आता तो प्रसाद पांडुरंगासमोर ठेवायचा, तेव्हा डब्बा उघडला, त्याच्यामध्ये ती मुंगी निघाली. कोणती जी आपल्या घरी तिने इच्छा केली होती पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आता आपण लगेच ती काढली आणि बाजूला झटकली मुंगी. आता तिच्या पूर्वकर्मानुसार ती मुंगी सरळ जाऊन त्या पांडुरंगाच्या चरणापाशी गेली. आता हे आपल्याला दिसतंय या गोष्टी. पण आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं की अरे ते पांडुरंगाचं मुंग्या लागल्या म्हणून लगेच त्या झटकून टाकतो. हा आपला या जन्मातला विचार आहे आणि त्या मुंगीचा पूर्वजन्मातला विचार आहे. आणि एवढा विचार केला म्हणून नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे धावले. अन्यथा आपणही धावतो, पण आपण काठी घेऊन जातो. हा फरक आहे साधारण माणसामध्ये आणि संतांमधला, हा फरक आहे. आणि म्हणून वीर्य म्हणजे सामर्थ्य, त्या भगवंताचं सामर्थ्य की त्या मुंगीची मागच्या जन्माची इच्छासुद्धा या जन्मात त्यांनी पूर्ण केली. आता हीच मागच्या जन्मातली इच्छा पूर्ण केलेली म्हणजे वेदवती. मागे मी सांगितल्याप्रमाणे बालाजीच्या बरोबर किंवा ती रामायणामध्ये जी आहे वेदवती, सीतेच्या जागी जी अशोकवनात गेली, रावणाकडे गेली, तिने इच्छा केली की रामाशी लग्न माझं व्हावं. म्हणून ते म्हणतात पुढच्या वेळेस मी जेव्हा जन्म घेईल, माझा अवतार होईल, तेव्हा तू माझी बायको असेल. ती पुढे वेदवती झाली. म्हणजे ती म्हणजे आजची आपली पद्मावती, बालाजी आणि पद्मावती. आणि म्हणून हे त्याचं परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आता यश म्हणजे कीर्ती. यश म्हणजे कीर्ती. आता कीर्ती काय आहे तर भगवंताची विभूती आहे. भगवंताची विभूती योग गीतेमधला 10वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण विभूती दिलेली आहे. आणि एक विश्वरूप दर्शन दिलं आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामधल्या विभूती मी काय समजतो की जे ॲबस्ट्रॅक्ट आहे ते विभूती आहे. म्हणजे सगळ्या विभूती सांगितल्या, पण त्याच्यामध्ये काही आपल्याला दिसणारे आहेत. मासाना मार्गशीर्षोहम, 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष म्हणजे माझी विभूती आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, अश्वत्थ पिंपळ सगळ्या वृक्षांमध्ये माझी विभूती आहे. आता एखादा माळी जेव्हा बागेमध्ये सगळे कामं करतो तेव्हा तो सगळ्या झाडांना तेवढ्याच चांगल्या प्रकारे जपतो. हे जरी खरं असेल आणि त्याला जरी विचारलं की तरी यातलं तुला कोणतं झाड आवडतं, म्हणजे तो एक निश्चितपणे सांगतो की बाई हे झाड माझं जास्त प्रिय आहे. म्हणजे त्या ठिकाणी विभूती आहे म्हणून मला ते जास्त प्रिय आहे. तर पिंपळामध्ये विभूती आहे पण इतर झाडांमध्ये नाही असं नाही. म्हणून व्यवहारात सुद्धा माणूस काय करतो की आपण इतरांच्या गुण जे आहेत त्याकडे आकृष्ट होतो. आणि म्हणून कोणावरही लगेच विश्वास न ठेवता त्या सत्पुरुषांच्या बरोबर आपण जेव्हा 24 तास घालवतो तेव्हा दिवसभरात किंवा रात्रीच्या प्रसंगात किंवा प्रत्येक ठिकाणी 24 तासात ते सत्पुरुष कसे वागतात ह्याच्यावरून आपण त्यांचं मोठेपण ठरवायचं. आता त्यांना आपण ठरवायची काही गरज नाही. मी त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. किंबहुना त्याने सर्टिफिकेट दिलं पाहिजे, अरे हा चांगला माणूस आहे बरं का,
असं एखाद्या मोठ्या माणसाने म्हटलं की लगेच आपल्याला महत्त्व प्राप्त होतं, मग काही कोणी सर्टिफिकेट मागत नाही. पण तसं व्यवहारामध्ये चांगले गुण ज्यांच्याजवळ आहेत त्यांची आपण स्तुती करतो. आता पुढे येतं श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीराम, श्रीकृष्ण, राधेश्याम. आता या सगळ्या नावांमध्ये आधी राधेचं नाव आहे, आधी श्रीचं नाव आहे ना. तसं म्हणून श्रुती म्हणजे आपले सगळे पुराण आणि उपनिषद आहेत. उपनिषदामध्ये येतं मा गृज कस्य धनम. सगळी संपत्ती परमेश्वराची आहे, मग ही लक्ष्मीसुद्धा त्याची आहे. आता लक्ष्मीसाठी धावाधाव करायची गरज नाही असे आपल्याला समर्थाने सांगून ठेवलं. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो स्वावी कोणीतरी काया. आणि दुसरीकडे ज्याची लक्ष्मी जी ज्यांच्या चरणापाशी असते तो नारायण दृढ धरावा. ही लक्ष्मी अखंड ज्याचं सेवन करते, ज्याचं पादसेवन करते, तर त्या नारायणाचं जर असं आपल्यावर कृपा झाली तर मी लक्ष्मीची कृपा आपोआपच होणार आहे. आणि म्हणून मनुष्याने स्वकर्तृत्वाने परमेश्वराच्या सत्तेशिवाय मातीचा कण देखील हलत नाही किंवा आपण निर्माण करू शकत नाही. आपलं कितीही ऐश्वर्य असलं तरी मातीचा कण तयार होत नाही. आता मावरकर ॲग्रिकल्चरवाले सगळे लोक सांगू शकतात की मातीचा कण तयार व्हायला किती वर्ष लागतात. हजारो वर्ष लागतात तेव्हा एक कण तयार होतं, तेव्हा ही माती तयार होती. आणि म्हणून सॉईल कन्झर्वेशन हा एक खास विभाग आहे. इन सिटू सॉईल कन्झर्वेशन, इन सिटू वॉटर कन्झर्वेशन, हे सगळं इन सिटू म्हणजे त्या त्या क्षणी त्या त्या ठिकाणी ते आपण जपलं पाहिजे. आणि कशासाठी? कारण ही स्त्री आहे, ही संपत्ती आहे आणि ती आहे म्हणून बाकी सगळं आहे. आणि मग अशी ज्याची सत्ता आहे त्याला भगवान असं म्हणतो आपण. आणि पुढे येतं ज्ञान आणि वैराग्य. आता ज्ञान आणि वैराग्याबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही, कारण आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, कितीतरी ओव्या आहेत. त्याच्यामध्ये बरेच आहेत. म्हणजे मेटलर्जीचा माणूससुद्धा आहे त्याच्यामध्ये, जिओलॉजीचा माणूससुद्धा आहे समर्थांच्या विचारांमध्ये, बॉटनीचाही माणूस आहे, नाना वनस्पतींचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे असं मावरकरांसाठी सांगून ठेवलं त्यांनी. आणि म्हणून सर्वम जानाति इति सर्वज्ञ. सर्वम जानाति इति सर्वज्ञ. सर्वज्ञ कोण? की जो सगळ्या गोष्टी जाणतो. आता श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला तसाच उपदेश करतात. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यस्य सत्यम सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी. आणि म्हणून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे आपण कोणता गुण पाहत आहोत या ठिकाणी? भगवतो भक्तीर दृढा धियता, हा गुण आपण पाहतो, बरोबर. तसं भागवतामध्ये सुद्धा असाच उपदेश उद्धवाला केलेला आहे श्रीकृष्णाने. म्हणून सत्य संकल्पवान भवती. काय सांगितलं? सत्य संकल्पवान भवती म्हणजे सत्याचा संकल्प करणारा असा सुसाधक हो. आणि अज्ञानी माणसं याच्या उलट असतात. त्यांचे स्पष्ट विचार नसतात, मुळामध्ये दृढ भक्ती नसते आणि म्हणून त्याने केलेला निर्णय जो असतो तो केव्हाही डळमळीत असतो. मग मध्येच कोणीतरी भेटलं, अरे काय तिकडे जाऊन करतो पंढरपूरला, म्हणून आम्ही मध्येच उतरलो आणि त्याच्या सासरवाडीला गेलो. म्हणजे गेला कुठे? पंढरपुरापर्यंत गेला. पण त्याचा आग्रह झाल्यामुळे भगवंतावरची भक्ती ती कमी पडली आणि त्याच्या सासरवाडीला जाऊन हा खाणं पिणं करत बसला. म्हणून ते त्यांच्या नशिबात नसतं. ते ज्यांच्या नशिबात आहे ते मनात आलं तेव्हा सज्जनगडावर जाऊ शकतात. ज्यांच्या नशिबात नाही ते काहीतरी कारण शोधत बसतात आणि कारणं त्यांना भरपूर असतात आणि ते पटवून देतात माझं कारण किती महत्त्वाचं होतं ते. आणि म्हणून चांगली गोष्ट काय आहे की देवाला जाताना माणसाने एकट्यानेच जावं. सकाळी फिरायला जाताना माणसाने एकट्यानेच जावं. एकटा गेला की तो आत्मचिंतनात राहतो. दुसरा असला की
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, म्हणजे त्यांच्या कालच्या बातम्या आणि उद्या काय होणार मी आजच सांगू शकतो. कारण दुसरा माणूस असेल तेव्हा संभाषण होईल ना. एकच असेल तर बोलणंच होणार नाही. म्हणून जे एक मला प्राप्त झालं म्हणजे मला जगामध्ये दुसऱ्या कोणाकडेच पाहायची गरज नाही, कोणाकडेच अवलंबून राहायची गरज नाही. ते एक काय आहे, यम नचिकेता यांचा संवाद जो आहे उपनिषदामधला तो याच रूपाने आहे, तो पहा. आणि म्हणून एकदा शंकराचार्यांना प्रश्न विचारला. आता हे आधी शंकराचार्य नाही बरं का, त्याच्यानंतरचे. त्यांना प्रश्न विचारला की आता प्रश्न विचारणारसुद्धा चांगल्या बुद्धीने काही त्यांनी विचारलं नाही. ते काय म्हणतात, तुम्ही कसं काय जगद्गुरू? आपण म्हणतो ना जगद्गुरू शंकराचार्य, तुम्ही कसं काय जगद्गुरू? आता असं म्हणल्यानंतर आपण असतं तर लगेच रागवलं असतं. पण शंकराचार्याने दिलेलं उत्तर जे आहे ते फार चांगलं आहे. ते म्हणतात, कोण म्हणतो मी जगद्गुरू आहे म्हणून? म्हणजे त्यांनी जी सुरुवात केली तोच धागा धरला. आणि कोण म्हणतो मी जगद्गुरू आहे? मी तर जगद्गुरू नाहीच. आता हा भांडायला कशासाठी आला, तुम्ही कशावरून जगद्गुरू? तर हे म्हणतात मी नाहीच जगद्गुरू. आता असं नाही म्हणतात, भांडण्याचं सगळं मूळ तुटलंच नाही या ठिकाणी. आणि मग ते म्हणतात जगद्गुरू म्हणजे काय, की जगत एव गुरु, जगत एव गुरु यस्य, जगत एव गुरु यस्य सहा जगद्गुरू. सर्व जग हे ज्यांचा गुरु आहे तो जगद्गुरू. म्हणून आपल्या एकनाथ महाराजांनी जी ओळी दिली आहे, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाणं, गुरु से आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. आहे ना. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भव्य दिव्य अशा गोष्टी दिसतात ते सगळं माझ्या समर्थांचं अधिष्ठान आहे. म्हणून चांगल्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला त्यांची आठवण झाली पाहिजे, आपल्या सद्गुरूची आठवण झाली पाहिजे. आता म्हणून जेव्हा आम्ही पायी प्रवास केला तेव्हा एखादा मोठा तलाव दिसला, वाहती नदी दिसली की मी तिथे थांबत होतो. आणि मी थांबलो आणि मला यायला वेळ झाला की आमचे बाळासाहेब कुबेर मला म्हणाले, का हो कुठे रमला होता तुम्ही? तर मी म्हणायचं, नाही तर तलाव खूप छान होता, ते दृश्य खूप छान होतं, तिथे मी रमलो. कशामुळे रमलो? कारण ते पाहिल्यावर मला त्या ठिकाणी समर्थ असल्याचा भास होतो. आणि कारण अशा गिरिगंधरामध्येच ते राहिले आहेत. म्हणून त्यांना पाहण्याचा प्रयत्न हा आपण आपल्या दिवसभराच्या सगळ्या उद्योगांमधून करावा. आणि म्हणून यालाच काय म्हणतात की अपिचिती तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलं आहे. अपिचिती म्हणजे भगवंताची पूजा कशी करायची. आधी वेदांत ज्ञान घ्यावं, त्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं, आणि मग या सगळ्या ज्ञानाने परिपूर्ण होऊन आपण भगवंताची पूजा करू. म्हणजे आपली सगळी कर्म ही भगवंताला अर्पण होतात. मग अशा दृष्टीने आपण या ठिकाणी हा पहिला भाग. म्हणून असा परमेश्वर जो आहे, जो षड्गुणैश्वर्याने संपन्न आहे, त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपली दृढ भक्ती असावी. आणि भक्ती कशी दृढ असते, भक्ती काय, हे आपलं सगळं भागवतामधनं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. मग आता थांबूया आपण. म्हणजे मला शंका फक्त अशी आहे, बरं, भगवान म्हणजे काय प्रकार आहे? काय भगवान, आपण श्रीधर स्वामींना भगवान म्हणतो. हो हां. नंतर भगवान म्हणजे भगवंतापासून वेगळा का कसं काय म्हणावं? नाही, एकच भगवंत एकच. भगवान म्हणजे एकच 6 गुणांनी युक्त तो भगवान. जे 6 गुण सहसा आपल्याकडे सापडत नाहीत माणसामध्ये, त्यांनी युक्त असणारा भगवान. आता भगवंत म्हणजे कसं, गुणवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, हे जसं आहे ना तसा भगवंत शब्द आहे. हां, भगवान हे गुणांचा निर्देश करतं आणि भगवंत हे वस्तूचा निर्देश करतं.
गुणांचा, भगवान गुणाचं. सद्गुण हां त्याचा निर्देशक आहे. आणि भगवंत हे वस्तूचा निर्देशक, म्हणजे ज्याच्या ठिकाणी या सगळ्या वस्तू आहेत तो भगवंत. बरं, वस्तू. हां, आणि भगवान म्हणजे श्रीधर स्वामींना दिलेली ही उपाधी आहे, त्यांना दिलेला हे सन्मान आहे त्यांचा. अच्छा अच्छा. हा. आपल्या एका ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, सवाईमध्ये आहे, हो. श्रीधर स्वामींच्या शिष्याने केलेली सवाई त्याच्यामध्ये आहे. त्याच्या सवयीमध्ये आहे. आहे हो. आहे पहा. हो. हो. हां, आता अजून एक, आता आणायचं हे आलं म्हणून मी सांगतो की आपलं जे उपासनेचं पुस्तक आहे हो. त्यामध्ये आपण रोज ज्या सवय म्हणतो हो. आणि इतर सवय दिलेल्या असतात, हो. त्यामुळे इतर सवयांमध्ये ती सवय कोणी केली हे त्यांचं नाव त्या ठिकाणी असायला पाहिजे. असायला पाहिजे. हां. हा. त्याच्यामध्ये काही सवयी आपल्या कृष्णदास महाराजांनी केलेल्या आहेत. बरं. कृष्णदास महाराज तुमचे, आपण गेलो होतो त्यांच्याकडे, माऊली संगमचे. त्यांनी केलेल्या सवय आहेत, काही श्रीधर स्वामींनी केलेल्या आहेत. तर सवय ज्यांची असेल त्यांचं नाव तिथे कंसामध्ये आपण द्यावं. बरं. नाहीतर अन्यथा हे सवय आपण म्हणतो, कशासाठी म्हणतो, कोणी केल्या हे काही कोणाला माहीत नसतं. फक्त एक परिपाठ आहे सवय म्हणायचा म्हणून आपण म्हणतो. त्यामुळे त्यांचा कर्ता कोण हे माहीत असलं की मग जरा अजून चांगलं आहे. एक जाहिरात दाखवतात पहा, कुठल्या तरी काय म्हणतात, सळ्याची जाहिरात असते. सळ्या असतात ना बांधकामाच्या, बरं. त्याच्यामध्ये ते म्हणतात जंग याला जंग लागला आणि ती चांगली राहिली. मग तो म्हणतो तुम कहाँ से हो, मैं बम्बई का हो. की हा म्हणतो मेरी माँ भी बम्बई से ही है. आपली आई पण तिकडचीच होती. हां, माझी आई पण तिकडची. असं हे आहे ना, तसं ती सवय म्हणताना त्यांचा कर्ता कोण आहे त्याचं जर नाव असेल, आणि मी स्वामींचा भक्त आहे, त्यांचं नाव वाचल्याबरोबर मला ती सवय अजून जवळची वाटायला लागते. आहे की नाही? हां, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान कितीदा म्हणतो आपण, रोज म्हणतो, रोज 25दा म्हणतो. पण आता हे कोणी लिहिलं? वामन पंडिताने. तर आता असा उल्लेख कुठेच नसतो. आता असा उल्लेख कुठे आहे किंवा ते कोणी लिहिलं हे विचारायचं म्हणजे आपल्याला 10 ठिकाणी फिरावं लागतं. त्यापेक्षा आपल्या ह्याच्यात कंसात वामन पंडित लिहिलं तर फार चांगलं आहे. लक्षात यायला सोपं झालं. खूप सोपं जातं. आणि ते आपल्या ओळखीचे असल्यामुळे, माझी आई पण मुंबईची असं जसं आहे तसं कृष्णदास महाराज असं का तुम्ही कंसात लिहिलं कृष्णदास महाराज, म्हणजे मला एक आनंद होईल की यार आपण ही सवय इतके वर्ष म्हणतो तर ही त्या कृष्णदास महाराजांची आहे, संबंध जोडला. म्हणून ते आपल्या वेबसाईटवर असं थोडंसं सुधारणा आपण आणि पुस्तकात सुद्धा केली पाहिजे. असं म्हणजे ती माणसं जोडल्या जातात. आणि याचं एक साधं उदाहरण सांगतो आणि थांबतो मी. समर्थ संप्रदायाची लक्षणं जी 20 लक्षणं आहेत, त्यामध्ये इकडे आपल्या मधापुरीजवळ एक गाव, मधापुरी गाव आहे मूर्तिजापूरच्या जवळ. 1992-93ची गोष्ट आहे. हां, सर्वधर्म संमेलन जेव्हा झालं होतं त्याच दरम्यान मला त्या गावामध्ये बोलावलं होतं आणि सर्वधर्म संमेलनाप्रमाणे तिथे एक संमेलन झालं. तो आमचा एक ठाकरे म्हणून इंटरमिडिएटचा विद्यार्थी होता, त्याने मला बोलावलं, त्याचंच गाव आहे ते. आणि तिथे मी या 20 लक्षणांवर बोललो. आता ते खेड्यातला कार्यक्रम असतो, म्हणजे 8 वाजता सांगितलं तर माझा 11 वाजता सुरू झालं. आणि ते तरी लोक काय म्हणाले, नाही काका तुमचं आरामात होऊ द्या, आम्हाला काही घाई नाही म्हणून. दिवसभर शेतामध्ये असल्यामुळे आम्ही तिकडे होतो, पण उशीर झाला तरी चालेल. मग त्याच्यामध्ये अव्यग्रता हा एक गुण आहे. अव्यग्रता. आता अव्यग्रता या गुणाचा अर्थ सांगण्यासाठी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातलं उदाहरण घेतलं. म्हणजे मी कोणत्या संदर्भात सांगतो की सवयाच्या पुढे ते नाव असलं पाहिजे. आता आंबेडकरांचं उदाहरण घेतलं, म्हटलं आंबेडकरांच्या ह्याच्यामध्ये आंबेडकर जेव्हा लिहायला बसायचे तर तेव्हा वेळेचं भान त्यांना नसायचं. अंधार पडला म्हणून त्यांच्या नोकरांनी त्या ठिकाणी दिवा आणून लावला. त्या दिव्याच्या उजेडात ते वाचन करत बसले.
आता आंबेडकरांच्या दृष्टीने थोडासा वेळ गेला आणि थोड्या वेळाने पुन्हा तो आणि त्याला ते म्हणे त्या नोकराला, दिवे सगळे लावले का? हो लावले. मग आता तू जा घरी, असं त्याने सांगितलं. घरी जा म्हटलं. आता यांच्या दृष्टीने तो आता घरी गेला. पण इकडे रात्रभर ते त्या ठिकाणी वाचन करत बसले आणि पुन्हा तो येऊन सकाळी आला की त्यांच्याजवळ उभा राहिला. बाबा आपण झोपले नाहीत का? तर हे त्याला काय म्हणतं, अरे मी तुला घरी जा म्हणून सांगितलं होतं ना. ह्याला म्हणायचं अव्यग्रता. अव्यग्रता म्हणजे अतिव्यग्रता. अचपळ मन माझे म्हणजे अतिचपळ. अव्यग्रता म्हणजे अतिव्यग्रता. म्हणजे आपल्या कामामध्ये इतकं घडून जायला पाहिजे की असा गुण, हा जो गुण आहे समर्थ संप्रदायाचा, हे बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये होता. आता मी हे सांगितल्याबरोबर माझं प्रवचन संपल्यावर 10 माणसं मला भेटायला आली. महाराज तुम्ही खूप छान उदाहरण सांगितलं, आमच्या बाबांचं नाव घेतलं. म्हणजे काय होतं, अनायसे ती माणसं जोडल्या जातात. म्हणून सवयाचे लेखक कोण हे जर आपण लिहिलं तर त्यांची भक्त मंडळी माणसं जोडली जातात. साध्या गोष्टी साध्या साध्या आहेत या, पण आपण ते अवलंबलं पाहिजे असं वाटतं. चला थांबूया आपण हां. ठीक आहे. आता बरं बरं चला. जय रघुवीर समर्थ. तुमच्यामुळे चालू आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. खूपच छान झालं.